चला तर आपण या खेळाची माहिती करून घेऊया. या खेळात 5, 7, 9 खडे खेळण्यास घेतात. आपण 5 खड्यांचा खेळ खेळू. या खेळाची बैठक. एक पायाची मांडी व एक पाय तिरपा लांब ठेवायचा. हा खेळ 2, 3, 4 किती जण बसून खेळू शकतात. पहिला डाव. 5 खडे दोन्ही हातात घेऊन कुळकुळ वाजवून हळूच खाली टाकावे. आपला बिडू त्यातला एक खडा आपल्याला देईल. तो खडा वर फेकायचा व खालचा एक खडा उचलून वरचा झेलायचा. या प्रकारे एक एक करून 4ही खडे उचलायचे. दुसरा डाव. सर्व खडे दोन्ही हातात खुळखुळ हलवून हळूच जमिनीवर टाकणे. पुन्हा समोरचा बिडू एक खडा देईल. तो खडा वर फेकणे व यावेळी 2 खडे उचलणे. पुन्हा राहिलेले 2 खडे उचलणे. याप्रमाणे तिसऱ्या डावाला 3 खडे एकदा व दुसऱ्यांदा 1 खडा. चौथ्या डावाला 1 खडा वर फेकून 4ही खडे एकाच वेळी उचलणे. हा खेळ खेळत असताना वर फेकलेला खडा झेलला नाही, खाली पडला किंवा खालचे खडे उचलू शकलो नाही तर आपला डाव जातो. मग दुसरा गडी खेळतो. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. आता या खेळाचे फायदे अनेक आहेत. एकाग्रता वाढते. डोळ्यांना व्यायाम होऊन दृष्टी तेजस्वी होते. कमरेला व मानेला व्यायाम होतो. मनगट, डोपर, खांदे सतत हालचालीमुळे मोकळे राहतात. अंतस्थ अवयव, नाभीचक्र, किडनी, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय हे अवयव सशक्त व निरोगी राहतात. कसे ते पाहूया. या अवयवासंबंधीचे बिंदू तळहातावर असतात आणि खेळताना खडे तळहातावर आपटले जातात, घासले जातात. त्यामुळे आपोआपच बिंदूंवर दाब येऊन या अवयवांना निरोगी ठेवण्याची प्रक्रिया आपोआप घडते. या खेळामुळे शरीर निरोगी राहण्यास खूपच मदत होते. खेळून पहा, फायदा खूप आहे. धन्यवाद.